आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं अखेर आपली यादी शेवटच्या क्षणी जाहीर न करता थेट प्रत्येकाच्या हातात AB फॉर्म दिलेले आहेत. महाधुरळानं जी यादी 2-3 दिवसापूर्वी दिली होती त्यातल्या जवळजवळ 80 ते 90% यादी ही तीच आहे. फक्त 4 ते 5 ठिकाणी बदल झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वच्या सर्व 4 जागा राष्ट्रवादीने घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी पतीऐवजी पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये आदिल फरास आणि हसीना फरास या दोघांनाही उमेदवारी मिळालेली आहे. 14 ते 15 उमेदवारांची यादी राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली नाही, पण AB फॉर्म दिले नाहीत. त्यामुळे 15 उमेदवार राष्ट्रवादीचे आता मैदानात उतरणार महायुतीच्या माध्यमातून. महाधुरळानं यातल्या बऱ्यापैकी नावं यापूर्वीच जाहीर केली होती. तोच अंदाज पुन्हा खरा ठरलेला आहे. ही यादी प्रभाग क्रमांक 4 मध्ये योगिता कोडोलीकर इथं मैत्रीपूर्ण लढती शक्यता आहे, कारण शिवसेनेनं पण इथं शुभांगी भोसले यांना उमेदवारी दिली आणि इकडं AB फॉर्म भाजपनं पण दिलेला आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये योगिता कोडोलीकर आणि शुभांगी भोसले यांच्यात मैत्रीपूर्ण लढती शक्यता आहे. माधवी गौंडी प्रभाग क्रमांक 6 प्रकाश गौंडी यांच्याऐवजी माधवी गौंडींना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये महेश सावंत यांचं नाव यापूर्वीच आपण सांगितलं होतं, त्यांना उमेदवारी. प्रभाग क्रमांक 12 आदिल फरास आणि हसीना फरास. याशिवाय प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रेमा डवरी यांना उमेदवारी दिलेली आहे. शिवाजी डवरी यांच्याऐवजी प्रेमा डवरी यांना उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये यशोदा मोहिते ज्या माजी नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे भाजपचे पदाधिकारी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली आहे. रवींद्र मुदगी, प्रियांका कांबळे, जहिदा मुजावर आणि राजेंद्र पाटील शिवसेना बहुतेक त्यांना इथं उमेदवार दिलेले आहे. म्हणजे इथं 4ही उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत. प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवानी गुजर माजी नगरसेवक नंदकुमार गुजर यांच्या सुनबाई त्यांना दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये मानसी लोळगे माजी नगरसेवक सतीश लोळगे यांची कन्या मानसी लोळगे यांना उमेदवार दिलेले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न करता थेट त्यांच्या हातात AB फॉर्म देऊन महायुतीनं बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. सकाळीच बातमी फुटली, कोणाला नेमकं उमेदवारी देणार ही बातमी फुटल्यामुळं प्रचंड प्रमाणात भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे काही आणि शिवसेनेचे देखील काही जण जनस्वराज्याचा रस्ता धरला, काहींनी तिसऱ्या आघाडीचा रस्ता धरला आणि अखेर कितीही टाळलं तरी बंडखोरी टाळू शकले नाहीत. पण काही प्रमाणात बंडखोरीला मर्यादा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तटवून मर्यादा आणल्या गेल्या. महाधुरळाची आणखीन 186वी बातमी खरी ठरली. अनेक अंदाज जे तंतोतंत अंदाज होते ते सगळे अंदाज खरे ठरले आहेत. आपल्याला अशाच राजकीय बातम्या पुढच्या 15 दिवसात कोल्हापूर महापालिकेच्या पाहिजे असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.